सांगितलं कार्यकर्ता लयच आवेशात दिसतो, एक काम कर, माझी यादी आजची पूर्ण झाली, त्याचं नाव यादीला पहिल्याच क्रमांकाला लागेल. चित्रगुप्तानं ते सगळं वाढत्या यमधर्माच्या ताब्यात, यमदूताच्या ताब्यात देऊन टाकलं. पण चित्रगुप्तानं अपेक्षा व्यक्त केली, यमदूता मला तुझ्या बरोबर मृत्यू लोकात आज यायची इच्छा आहे. आज मृत्यू लोकात मृत्यूची संख्या कमी असल्यामुळे माझं काम 4 वाजताच उरकलं. आपण दोघं मृत्यूवर आलं. टपरी आल्यानंतर हे झुलत होतं आणि यांना जिरे टोप, सोनेरी कपडे, हे सगळे ड्रेस, सगळा अवतार पाहिल्यानंतर महाराज याची जागे उतरली. जागे उतरली, हे जोडून आमुष आली का काय, हा प्रकार काय दिसतोय. त्यांनी संवाद साधला, तुझी जाण्याची वेळ झालेली आहे. हा म्हणला तुम्ही कोण आहे बुवा? त्यांनी सांगितलं मी यमदूत आहे आणि हे माशी चित्रगुप्त. चित्रगुप्त म्हणजे ब्रह्मांडाचा तलाठी. आता आपल्या गावात पहिले एका गावात एक तलाठी राहायचा, आता 4 गावा मिळून एक आहे. ह्या गावातला माणूस त्या गावात, त्या गावातला माणूस या गावात, दोन्ही गावातले तिसऱ्या गावात, 4ही गावातले एका गावात. 8व्या दिवशी तलाठी येतो. मग ते कागदपत्र म्हणजे शिंगरू गेलं हेलपट्यानं, गाडव गेलं वजानं, अशी परिस्थिती आपली आहे सध्या. पण चित्रगुप्त असा ब्रह्मांडाचा तलाठी, तुम्ही पाप पार कुठेही करा त्याच्याकडं नोट इट डाऊन, त्याच्याकडून नोंद होत असते. आणि त्या चित्रगुप्तानं अपेक्षा व्यक्त केली कोणासोबत, यमदूता बरोबर आहे. याची गाठभेट झाली आणि हे विचित्रच होतं. हे दारू प्यायचं पण मधी मधी कथा भाग ऐकायचं, कीर्तन ऐकायचं. त्या कीर्तनकारानं सांगितलं होतं मरायच्या टायमाला माणूस शेवटची इच्छा व्यक्त केली तर ती पुरवावी लागते. जन्म घेता लागे वासनेच्या संगे. यानं तो पॅरेग्राफ तोंडपाठ करेल. त्याला म्हणला, ए यमा चित्रगुप्ता, लय आवाज नाही करायचा म्हणला, मी सुद्धा दारू पितो पण कीर्तन ऐकतो. मग म्हणले काय करायचं, माझी शेवटची इच्छा आहे, मी यायला तुमच्या बरोबर तयार आहे. नाही बोललो का? ते म्हणले बोल, तुझी काय इच्छा आहे? मला बायकोची आजची मासवडीचं जेवण खूप आवडतं, आपण तिघही खाऊ आणि सगळंच जाऊ. ते म्हणले काय सोपं उपाय सांगितला, चाल मळ्यात. याच्या घरी गेले. याच्या घरी गेल्यानंतर मंडळीचा अभिषेक दुपारीच घातलेला होता मगाच्यासारखा. आणि तिला यानं सांगितलं 3 चहा बनव. आता तिला किती दिसत होता, नवरा दिसत होता. ती म्हणली याची उतरेल नाही, बरं नाही करावा तर अभिषेक होण्यापेक्षा तिनं 3 चहा बनवले. हे गटागटा चहा प्याला. ते 2 चहा तिकडं समोर गेले पण तिला ती माणसं दिसत नव्हती, ती फक्त यालाच दिसत होती. महाराज ते 3 चहा झाले. त्याच्यानंतर यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. त्यांना सांगितलं बा इथं अर्धा तास आराम करा, मी गावात जातो, मासवडीचा हावरी बावरी काय ते मसाले टसाले सगळे घेऊन येतो आणि मंडळीला बनवायला होतो, मस्त जेवण करू आणि मग आपण निवांत जाऊ. आता हे रंगेलो होतो, हे गावात गेलो. गावात गेल्यानंतर महाराज त्यानं मेडिकल मधून गुंगीचं औषध घेतलं. कशाचं? गुंगीचं औषध घेतलं. इकडं मासवडीचं बाजार दिला मंडळीच्या ताब्यात. गुंगीचं औषध खिशात ठेवलं. स्वयंपाक तयार झाला आणि ताटं आणायची व्यवस्था यानं केली. त्याच्यामध्ये यांच्या दोघांच्या ताटामध्ये ते गुंगीचं औषध बदा 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 ओतून दिलं आणि भाजी मिक्स करून यांना खाऊ घातली. हे दोघं जेवले. म्हणले काय माणूस केला प्राणी राहून मृत्यू लोकातला, याच्यासारखी असा माणूस आपण नाही पाहिला म्हणे याच्या आधी. ही कोणाची? यमधर्माची चित्रगुप्ताची मीटिंग. महाराज अर्ध्या तासानं त्यांना लहर यायला सुरुवात झाली आणि त्या लहरीमध्ये ते दोन्ही झोपी गेले. याच्या मृत्यूचा टाइम टळला. टळल्यानंतर हे झोपलं पण गप नाही झोपलं. मला वर न्यायला आले काय मला. महाराज काही काही माणसं इतकी बुद्धिमान असते. त्यानं काय केलं, त्या चित्रगुप्ताची जी थैली होती ना बगलातली, ती झोपेत असल्यामुळे त्या सुधारण त्यांनी घेतली काढून घेतल्यानंतर त्याचं पाड काढलं. ते त्या पाडामध्ये पहिल्याच पानावर फकड्याचं नाव होतं. कोणाचं? त्याच. त्यानं काय केलं, ते पान दिवशी फाडलं आणि खाली चिटकून गेलं. जसंच्या तसं त्या बॅग मध्ये ठेवलं आणि त्याच्या बगलात त्याची पिशवी आणि मासे. दोघे 4 वाजता 4 वाजले, याची वेळ टळून गेली. यमधर्म आपल्याला काय बोलल काय म्हणेल. चित्रगुप्त असल्यामुळं महाराज थोडी सुधारणा करायची यमधर्माक परवानगी असते. पण मग यमदूत फार घाबरलेला होता, भयभीत झाला, लटलट कापू लागला. यमधर्म आता मला सोडणार नाही. चित्रगुप्त म्हणला तू चिंता करू नये, मी आहे ना.
ती नोंद खोडायचं का बनवायचं हे माझ्या हातात आहे. तू का लोड घेतो? इथं तलाठीच तुझ्या जवळ आहे, कुठला फेर कुठं टाकायचं ते माझ्या हातात आहे, का लोड घेतो? महाराज तेव्हाच यमदूत जरा शांत झाला आणि याच्या संग मीटिंग लावली. काय म्हणला 8 वाजता जायची वेळ होती, आता 4 वाजले, तुझं आवर. तो म्हणला मी काय डोक्यावर पडलो का? तुमचं बाळ पहिलं नीट चेक करा. ज्या अर्थी मी 8 वाजता वाचलोय आतापर्यंत लटकलोय या अर्थी मला संशय आहे तुमचा ग्रंथ पहिला चेक करा. आणि मग महाराज खरोखर चित्रगुप्तानं ग्रंथ काढला तो या पकड्याचं नावच नाही त्याच्यामध्ये. चित्रगुप्त म्हणला मी तर बरोबर केलं होतं लिखाण, मग असं हाबडे काम केल्यामुळे हा प्रकार घडला का काय? चित्रगुप्ता जागेवर गप केला त्यानं. महाराज थोडा वेळ झाला पण चित्रगुप्त म्हणला जाऊ दे, म्हणले बिचाऱ्याचं नाव नाही, वाचला त्याचा जीव, पण एक काम करू, असा माणुसकीदार माणूस मी भूतलावर पाहिला नाही. पण आपण आता असं करू यमदूता, आपण वरून सुरुवात करण्याऐवजी खालून करू आणि याच खालच्या यादीत पहिल्या क्रमांकाला नाव होतं. मला थोडक्यात काय सांगायचं मग आम्हाला महाराज याचं नाव त्या यादीत पाहिलं होतं. मला सांगायचं तात्पर्य ज्याचा जिथं मृत्यू लिहिलेला आहे त्याला तिथं जावं लागतं. काळ न पाहे हटगाट, काळ न पाहे आवसपाट. आता आमच्या आजीचं वय